तर मी का बाहुबली टरबुजाचं रोप आणलेलं होतं हो का. तर हे रोप आता मी लावून घेणार आहे. तर 1 कॅरेट आणलं होतं, 200 रुपयाला होतं 1 कॅरेट. तर ती 1 कॅरेट आणलेलं होतं मी. तर काय झालं हो का, सगळं वाळूनच गेलेलं आहे. आणि जेवढे रोपं वाचलेत ना तेवढे मी आता इथं लावून घेणार आहे ग्रो बॅगमध्ये. तर ग्रो बॅग अशा मी मातीनं भरून घेतलेल्या आहेत. यामध्ये टाकलेलं आहे वर्मी कंपोस्ट, वर्मी वास, गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट आणि गांडूळ खत हा एकच आहे. तर ह्याच्यात बोन मील आणि निमखली, वाळू थोडीशी, माती थोडीशी, असं सगळं एकत्र मिक्स करून मी घेतलेलं आहे. आणि हे टाकलेलं आहे झाडाच्या वाढीसाठी. तर बघू आपण टरबुजाची झाडं येतात का नाही ती लावून बघणार आहोत. ही आहे बोन मिल हो का, बोन मिल. आणि गांडूळ पण आहेत हो का, एक गांडूळ. जमीन भुसभुशीत ठेवतात म्हणून गांडूळ पण ह्याच्यात गेलेले आहेत. म्हणजे मी याला हे टाकलेले आहे ना गांडूळ खत. तर त्या खतामध्येच हे गांडूळ असे गेलेले आहेत. तर मी त्यावरच लावणार आहे असं झाड. त्याला बाजूला नाही असंच मध्ये ठेवते, म्हणजे तो खाली भुसभुशीत करते आणि वरी असं आपलं रोप येते. जेवढे रोपं वाचलेत ना तेवढेच आता लावून घेणार आहे. थोडंसं दुसऱ्या कामामध्ये का हे लावायचे तसेच राहिल्यानं, त्याला पाणी दिले नसल्यानं ती वाळून गेले. जेवढं पाणी दिलेलं आहे ना थोडेसे रोपं राहिलेले आहेत. तर मी छानपैकी असं लावून घेणार आहे. ह्या टरबुजाचं नाव बाहुबली आहे. खूप मोठं टरबूज असं येतं हे. तर असं रोपं आपण लावून घ्यायचे. तर लावून असं दाबून घ्यायचं, कारण तर यामध्ये येर असते ना ती पूर्णपणे बाहेर निघून गेली पाहिजे. ती बाहेरून निघून गेली ना तर मुळं व्यवस्थित असे चिटकून राहतात मातीला. हो का. आता आपण ह्याच्यात एक लावून घेऊ. यामध्ये मी कांदे लावलेले आहेत अगोदर, पण आता एक टरबूज घेऊ लावून. यामधली थोडी माती निबर झालेली आहे, अशी भुसभुशीत केली की होऊन जाते. तर यामध्ये बी एक रोप लावतो आपण. कसला किडा आहे की माहीत नाही मला, पण यामध्ये निघाला तर मी याला फेकून देणार आहे. मी तो इथंच पडला. आणि इथं एक साठ ठेवलंय आपण, हे पण लावून घेऊता. फळं फुलं येण्यासाठी ना याला वर्मी वास फवारायचा आपण. आपल्याकडे वर्मी वास आहे ना ती फवारायचं. याला वेगवेगळे औषधं असतात ह्या टरबुजाच्या रोपाला, पण मी थोड्यासाठी कशाला घेऊ म्हणून घेतले नाही. तर बघू आपण आता याच्यातच येतात का नाही आपली टरबूज. ती पहिल्यांदा लावले तर
मी इतके दिवस भाजीपालाच घेत होते, पण आता पहिल्यांदा ही टरबूज लावून बघितलेत आपण, येतात का नाही पाहू. आता इथं एक घेतलंय भांड तयार करून. असे मी खाली कचरा टाकलेला आहे. कचरा म्हणजे झाडा झुडपाचा जी निघतो ना कचरा, ती टाकलेला आहे. मी असं खाली राहू देणार आहे. खाली घालायचं बुडामध्ये, त्याचं खत होतं मस्तपैकी, सेंद्रिय खत. नसण्यापरी सासणं बरं म्हणून का, आपली भाज्या इथल्या भरपूर भाज्या पण निघत आता. हा रताळ्याचं इकडं एवढं छान आलेलं आहे असं. तर जेवढे रोप आहेत तेवढे आपण लावून घेणार आहोत. असा खोल खड्डा मध्यभागी करायचा आणि असं टरबूज लावायचं. आणि टरबूज असं मध्ये ठेवल्यानंतर ना अशी पूर्णपणे बाजूनं माती घालायची. आणि माती पण अशी आदरच नाही राहू द्यायची, अशी त्याला एकदम फिट्ट दाबून घ्यायचं असं, कारण मधली हवा निघते आणि मुळं जमिनीला छानपैकी अशी चिटकतात. इथे लावून घेऊ. रोप लावायचं आणि दाबायचं, मधली येर पूर्णपणे अशी काढून टाकायची. तर आपण लावून घेतलेले आहेत रोप, बाकीचे काही राहिलेले आहेत ते पण लावून घेणार आहे. तर असं वरून काय करायचं, पाणी टाकायचं. पूर्ण बुडाला जाईपर्यंत पाणी टाकून घ्यायचं. छान घालाय टाकून घेऊ. इतके दिवस ही झाडं ना सावलीमध्ये होते, आता उन्हात आले तर बघूत हे लागतंय का नाही की काय होतंय ती बघूत. आता त्याला टरबूज कसे लागतात काय नाही. मी याला फक्त सेंद्रिय खत वापरणार आहे, बाकी दुसरा खत कसलाच वापरणार नाही. दुसऱ्या कोणत्या औषधं किंवा फवारण्या कोणत्या कसल्या काहीच करणार नाही. जे आपले नैसर्गिक आहे शेणापासून ना सेंद्रिय खत, फक्त तेच वापरणार आहे. तर छानपैकी असं पाणी घेतलेलं आहे आपण बुडाला मारून. आता तर कशी वाटली तुम्हाला ही टरबूजाची लावण. तर मस्तपैकी मी यामध्ये लावलेली आहे हळद, पण आलं हे मोहरीचे. आता ही येऊ देते थोडी भाजी, आणि मोहरीची भाजी काढून घ्यायची, करून खायची, पुन्हा हळद येणार मध्ये. खोंब आहे तर हळदीचे लावले तर. आणि हो का मी अगोदर टरबुजाचं वेल लावला होता अगोदर, तर हो का अशा प्रकारे आलेला आहे. का जास्त काही वाढ झालेली नाही. असं गवत वगैरे मध्ये येऊ द्यायचं नाही, कारण जी ह्या मातीमध्ये न्यूट्रिशन आहेत ना, जी अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ पूर्णपणे आपल्या ह्या झाडाला भेटावे. म्हणून आपण काय असं आजूबाजूचं गवत खरकवार काय असेल ते बाजूला काढायचं.
बिलकुल ठेवायचं नाही असं. तर बघू आपलं हे टरबूजाचं झाड किती येतंय काय नाही, लागतेत का टरबूज, किती लागतेत ती बघू. मस्तपैकी हा काही टेक लावून घेतलेला आहे आणि तिकडे एक पलीकडे एक लावलेला आहे. तर छानपैकी असे मी टरबूज लावून घेतलेत. कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आवडला का? आणि खूप मोठा व्हायला व्हिडिओ, आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.